15 अगस्त 2024 को स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के वड़पे ग्राम पंचायत सरपंच सम्मान्य श्री प्रेमनाथ जी वडोलकर के करकमलों द्वारा वड़पे ग्राम पंचायत के कार्यालय पर ध्वजारोहण किया गया। तो वही जिला परिषद स्कूल के प्रांगण में उप सरपंच सम्मान्य श्री रुपेश जी शेलार के करकमलों द्वारा ध्वजारोहण किया गया तथा बौद्धवाड़ा दीपक नगर में वड़पे गांव के टंटा मुक्त अध्यक्ष सम्मान्य श्री सुनील जी पाटिल के करकमलों द्वारा ध्वजारोहण कर झंडे को सलामी दी गई और जिला परिषद स्कूल के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को मान्यवरों की उपस्थिति में तथा मान्यवरों के करकमलों द्वारा नोटबुक, कंपास, बैग, ड्रेस सहित विभिन्न शैक्षणिक साहित्य वितरण बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर सरपंच सम्मान्य श्री प्रेमनाथ जी वडोलकर, उप सरपंच रुपेश जी शेलार, टंटा मुक्त अध्यक्ष सुनील जी पाटिल, माजी सरपंच शशिकला पाटिल, पुलिस पाटिल प्रमोद वडोलकर, माजी उप सरपंच मोतीराम पाटिल, माजी उप सरपंच प्रतीक्षा गायकवाड़ के साथ साथ भारी संख्या में मान्यवर व शिक्षक तथा विद्यार्थी व वड़पे गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि जिला परिषद स्कूल के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को सरपंच प्रेमनाथ जी वडोलकर द्वारा बैग व ड्रेस दिया गया। तो वहीं उप सरपंच रुपेश जी शेलार द्वारा नोटबुक व कंपास देकर सम्मानीय सरपंच प्रेमनाथ जी वडोलकर ने सभी देशवासियों को स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं दी। विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, शान नहीं सकी जाए पाए, चाहे जान भले ही शहीद मेजर दीपक वाडविंदे यांनी उत्साहाने त्याच्यात सहभाग घेतलेला आहे। सर्वप्रथम आपण आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजची ही जी सभा आयोजित केलेली आहे, आजच्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात आपण सरस्वती पुष्पहार अर्पण होत आहे। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जा आणि एकात्मता यांचे आश्वासन दप्तर देण्यात येत आहे। उत्सव तीन रंगांचा हवाले आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी आपला हा भारत देश घडविला. सर्वप्रथम या आपल्या पवित्र अशा राष्ट्रध्वजाला आणि पावन अशा मातृभूमीला माझं शतशः नमन. सन्माननीय उपस्थित व्यासपीठ तसेच वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, विद्यार्थी बांधवांनो, आज आपण आपल्या भारत देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना माझ्याकडून लक्ष शुभेच्छा. आज संपूर्ण भारत देशभर हा आपला स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे. काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत आपला तिरंगा ध्वज आज डौलाने फडकत आहे आणि आपण सर्व भारतीय हा स्वातंत्र्य उत्सव अतिशय आनंदात साजरा करत आहोत. परंतु हे सौभाग्य आपल्याला सहजासहजी मिळालेले आहे का? तर नक्कीच नाही. या स्वातंत्र्यासाठी, या स्वातंत्र्याच्या महायज्ञात आपल्या देशातील अनेक स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्य सैनिक, देशप्रेमी यांनी या महायज्ञामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. त्यानंतरच आपणास या स्वातंत्र्याची फळे चाखायला मिळत आहेत. बंधूंनो, इंग्रजांची राजवट म्हणजे दुःख, यातना आणि अमानुष अत्याचार. यापूर्वी आपल्या पारतंत्र्यात कुत्र्याला किंमत होती, परंतु माणसांना किंमत नव्हती. परंतु अशा या अत्याचारातून आणि गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचून सर्वांना लाभ मिळवून देणं ही आज माझी जबाबदारी आहे. गेली अनेक वर्ष अनेक सरपंच, उपसरपंच यांनी आपल्या गावासाठी अनेक चांगले काम केलेले आहेत, चांगली कामं केलेली आहेत आणि आपल्या गावाला एक चांगलं नाव मिळवून दिलेलं आहे. आपला कमी कालावधीत आपला गाव अतिशय जोमाने आणि जास्त प्रगतीने पुढे जात आहे. यामध्ये आपणही आपल्या हक्काबरोबर आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडणं गरजेचं आहे. आपण स्वातंत्र्य म्हणजे निवड स्वातंत्र्य उपभोगत असताना स्वातंत्र्याबरोबरच प्रत्येक माणसाला आपली जबाबदारी ही पार पाडणं गरजेचं असतं. आज आपण आपल्या वडपे या गावामध्ये स्वच्छता अभियानामध्ये, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे स्वच्छता अभियानामध्ये आपण आज विभागीय स्तरावर आपण भाग घेतलेला आहे. त्या कामी आपल्याला निव्वळ ग्रामपंचायतीने सहभाग घेऊन उपयोग नाही, तर आपण सर्व ग्रामस्थांनी यामध्ये हिरिरीने सहभाग घेणं गरजेचं आहे. आपण या कामी सर्वजण सहकार्य करत आहातच आणि यापुढेही असं सहकार्य करून आपली जबाबदारी पार पाडाल अशी मी अपेक्षा करतो. आताच आमचे 15 ऑगस्टच्या एक आठवडापूर्वी सरांची आणि आमची अशी चर्चा झाली. आता सरांनी आपल्याला सांगितलेलंच आहे की आपण आता आपल्या गावासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. इव्हन आता रस्ते, पाणी, लाईट या सगळ्या गोष्टी आता आपल्याला व्यवस्थित मुबलक प्रमाणात आपल्या गावासाठी उपलब्ध झालेल्या आहेत. परंतु आपण आपल्या गावासाठी आता निश्चितच यापुढेही जाऊन काही गोष्टी करणे गरजेचं आहे. ते म्हणजे आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण आपल्या वडपे गावासाठी काहीतरी करणं फार गरजेचं आहे. त्या कामी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या गावाची प्रगती कशी होईल, कशा नवीन संधी निर्माण करता येतील, स्पर्धा परीक्षांमध्ये आपली मुलं कशी पुढे जातील, या कामी आपण आपल्या ग्रामपंचायत स्तरावर, गाव स्तरावर विविध उपक्रम तसेच मार्गदर्शन शिबिर राबवून विद्यार्थ्यांना आणि पालक वर्गाला आपण त्या कामी प्रोत्साहित करणार आहोत. तसेच आता सरांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या गावासाठी जानेवारी ते डिसेंबर या महिन्यामध्ये आपण एक सामूहिक क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्याचा मानस आपला आहे. जेणेकरून आपल्या गावातील कोणी विद्यार्थी असतील, कोणी महिला असतील, इतर कोणी खेळाडू असतील, त्यांना यामध्ये सहभागी होऊन आपल्या क्रीडा कलांचा त्याच्यामध्ये निश्चितच उपयोग करता येईल. तसेच आपण आपल्या वडपी या ग्रामपंचायतीच्या मैदानाच्या बाजूला असलेली जागा आपण आपल्या गावाच्या समाज हॉलसाठी आणि आपल्या क्रीडा संकुलासाठी आपण प्रस्तावित केलेले आहे आणि आपण तिथे सरकारकडे मागणी केलेली आहे. जेणेकरून आपल्या या गावासाठी एक चांगलं क्रीडा संकुल तसेच आपल्या गावासाठी समाज हॉल आपल्याला करता येईल. आपण निश्चितच त्याचा पाठपुरावा करून ग्रामपंचायत त्याचा पाठपुरावा करून आपल्या गावासाठी ते उपलब्ध करून घेईल याची मी आपणास
या प्रसंगी ग्वाही देतो. तसेच आपण आपल्या गावामध्ये विविध प्रकारचे कलाकार आपल्या गावामध्ये सुद्धा आहेत. त्यांना आपण एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्यासाठीही आपण आपल्या ग्रामपंचायत स्तरावरून आणि आपल्या शाळेच्या स्तरावरून एक प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून आपण आपल्या सर्व मुलांना, विद्यार्थ्यांना, तसेच इतर महिला मंडळ असेल, कोणी आपले तरुण वर्ग असेल, यांनाही आपल्या कलागुणांना वाव देता येईल. त्यांच्यातील काही कला असतील त्या सादर करता येतील यासाठी आपण एक मंच उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे आणि त्यासाठीही आपण निश्चितच प्रयत्न करणार आहोत. आणि हे सर्व करत असताना निव्वळ ग्रामपंचायत आणि आपल्या शाळा आणि आपले ग्रामसेवक यांनी जबाबदारी उचलून जमणार नाही, तर आपण सर्वांनी या कामी आपला सहयोग, आपलं सहकार्य देणं गरजेचं आहे. आणि आपण ते सहकार्य, सहयोग द्याल आणि आपल्या गावाचा तसेच आपल्या सर्वांचा विकास करून घ्याल अशी मी आपणा सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि कर्तव्य, निष्ठा आणि देशप्रेम आज आपण करूया आणि आपला स्वातंत्र्याचा 78वा स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करूया. एवढे बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.